Hello friends, my name is Nehal Pawar. आज आपण What are store procedure explaining advantages in store procedure in SQL हा टॉपिक बघणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. What is a store procedure? स्टोअर प्रोसिजर म्हणजे काय ते पहिल्यांदा आपण बघूया. त्यानंतर आपण त्याचे ॲडव्हान्टेजेस कोणते आहेत ते बघूया. तर चला स्टार्ट करूया. व्हॉट इज अ स्टोअर प्रोसिजर? If you want to execute a query multiple times in your project, then write it into store procedure and call it just by name. स्टोअर प्रोसिजर काय सांगते, एखादी क्वेरी जी आहे ते आपल्याला मल्टिपल टाइम्स यूज करायची असेल तर आपण एक स्टोअर प्रोसिजर बनवून त्यामध्ये क्वेरी लिहिली आणि त्या एकाच क्वेरीमध्ये आपण चेंजेस केले की आपल्याला मल्टिपल टाइम्स चेंजेस करावे लागणार नाही. त्यासाठी आपण सब क्वेरी यूज करणार. सब क्वेरी नाही, स्टोअर प्रोसिजर यूज करणार. स्टोअर प्रोसिजरचा सिंटॅक्स काय आहे, ते एक्झिक्यूट कसं करायचं ते आता आपण बघूया. त्याचा सिंटॅक्स आहे क्रिएट प्रोसिजर स्टोअर प्रोसिजर नेम ॲज बिगिन अँड एंड. बिगिन अँड एंडच्या मध्ये आपल्याला क्वेरी लिहायची आहे. तर 3 वेज टू एक्झिक्यूट स्टोअर प्रोसिजर. 3 वे आहेत एक्झिक्यूट करण्याचे, स्टोअर प्रोसिजर एक्झिक्यूट करण्याचे. ओनली स्टोअर प्रोसिजर नेम, आपलं जे स्टोअर प्रोसिजरचं नाव आहे ते आपण असं एक्झिक्यूट केलं तर आपलं स्टोअर प्रोसिजर एक्झिक्यूट होतंय. एक्झिक्यूट स्टोअर प्रोसिजर नेम आपण असं पण लिहू शकतोय EXEC आणि स्टोअर प्रोसिजर आपला नेम एक्झिक्यूट केल्यानंतर आपला स्टोअर प्रोसिजर एक्झिक्यूट होत आहे. आणि एक्झिक्यूट कम्प्लीट EXECUTE एक्झिक्यूट स्टोअर प्रोसिजर नेम असं आपले 3 वे आहेत स्टोअर प्रोसिजर एक्झिक्यूट करण्याचे. आता आपण स्टोअर प्रोसिजरचे ॲडव्हान्टेजेस काय आहेत ते आपण बघूया. ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत? एक्झिक्युशन प्लॅन रिटेन्शन अँड रियुजेबिलिटी, रिड्युसेस नेटवर्क ट्रॅफिक, कोड रियुजेबिलिटी अँड बेटर मेंटेबिलिटी, बेटर सिक्युरिटी आणि अवॉइड SQL इंजेक्शन अटॅक. हे झाले आपले स्टोअर प्रोसिजरचे ॲडव्हान्टेजेस. आलं लक्षात? तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टोअर प्रोसिजर आपलं झालंय. आता आपण फंक्शन म्हणजे काय बघणार आहोत. त्यानंतर स्टोअर प्रोसिजर आणि फंक्शन मधला डिफरन्स. इंटरव्ह्यूचा फेवरेट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन स्टोअर प्रोसिजर अँड फंक्शन, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.